आपण भेटी देऊन त्या 10 स्थळांची इत्थंभूत माहिती आदरणीय आपले मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सचिव आदरणीय के.वाय. वडगुजींनी आपल्याला सखोल माहिती म्हणजे केवळ हे पर्यटन नाही तर हा एक आपला अभ्यास दौरा आपला 4 दिवसांचा आज पूर्ण झालेला आहे आणि आपल्या दौऱ्यातला 1 दिवस अजून आपल्याकडे शिल्लक आहे। तर या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तडे या ठिकाणी आलेलो आहोत। पहिल्या प्रथम आपण बाबासाहेबांच्या या पुतळ्याला या ठिकाणी वंदन करणार आहोत, अभिवादन करणार आहोत। पवित्र अशा त्रिशरण पंचशिलाचं ग्रहण केल्यानंतर आदरणीय या पर्यटनाचे मार्गदर्शक के.वाय. वडगुजी आपल्याला बाबासाहेब ज्या ठिकाणाहून 14 तळ्यामध्ये उतरले आणि जिथून खऱ्या अर्थानं क्रांतीची आग, क्रांतीचं स्फुल्लिंग जिथून पेटलं त्या स्थानावरती जाऊन ते आपल्याला सगळा इतिहास याचा त्या ठिकाणी सांगणार आहे। तशी विनंती मी आधीच गुरुजींना या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीने करतो आणि त्यांना यही विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रवणात त्रिशरण आणि पंचशील यावर ही नम्र विनंती। सर्वांनी हृदयाची हात जोडा, प्रसन्न भावना ठेवा। खऱ्या अर्थाने आपण न्याय हक्काचा प्रथम विजय याच जागेवरती बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलेला आहे आणि म्हणून प्रथमतः या ठिकाणी त्रिशरणाने सुरुवात करू। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। वेरमणि सिक्खापदं समादयामि। सिक्खापदं समादयामि। वेरमणि सिक्खापदं समादयामि। वेरमणि सिक्खापदं समादयामि। स्वामेयमच महाजठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। सकलं साधु 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 सकलं ज्ञानं देवरूपं सुदेव निर्मलचक्षुरग्रमोषं गौरववर्णं सुखाय अभयचिन्तं वयकामं सुरतधम्मं सुदेवं विरतरजं सुजननेत्रं भीमरावं सरामि, भीमरावं सरामि, भीमरावं सरामि। राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती साक्षरज्ञा शरणबुद्धास शरणधम्मास शरणसंघास तथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तळ्यांचा या ठिकाणी
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी आपल्याला असे दिसते की इथे मी पहिला न्यायाची लढाई जिंकली म्हणून या ठिकाणी मध्यभागी आपला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब ज्या पायरीवरून पाणी पिले 14 तळ्याचं तिथे आपण तुम्हाला इतिहास सांगू. लाईन मध्ये या ना, पुढे त्यांच्या मागे या तुम्ही. चला 2 अगं बाई 2 या ना अशा. पायदावर माग ओ दादू खाली नको एकच बस एकच दादा फक्त एकच धंदा. सर्वांना जय भीम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1917ला बाबासाहेब कायद्याची पदवी बहाल करून आले आपल्या देशात. 1913ला बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला शिक्षणासाठी गेले आणि 1913 ते 17पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात राहिले आणि तिथे कायद्याचा अभ्यास केला. माझा समाज हा आहे, या समाजाला गुरं ढोरं लोक पाणी पितात, परंतु माझ्या समाजाला पाणी दिल्या जात नाही. तो सार्वजनिक ठिकाणी आमचा हक्क असल्यामुळे सुद्धा आमच्या समाजाला गुरुढोरासारखं मार करतात, मारधूर करतात आणि पाण्यापासून वंचित होतात. आणि म्हणून बाबासाहेब 17ला आले आणि बाबासाहेबांनी चिंतन आणि मनन केलं. बाबासाहेब लढून आले शिकून सगळे. बाबासाहेबांनी चिंतन आणि मनन केलं. माझा समाज मुरदाड आहे, या मुरदाडाला मेलेल्यांना आपल्याला जिवंत करायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक रंगसंघ सुरू केला. या रंगसंघामध्ये माझा हक्क आहे. 14 तळ्याचं पाणी सारा गावाला पाणी चालवत होतं. कुठले मानवी सैनिक या तळ्यामध्ये पाणी पित होते, परंतु आपल्याला तो हक्क मिळतो. बाबासाहेब कायदेशीररित्या ही लढाई महाडच्या कोर्टमध्ये हे दाखल करून त्यांनी विजयी झाली. म्हणजे पूर्ण फुलतो बाबासाहेब आंबेडकर. आणि इथे सर्व महाड परिसरातला हा जो कोकणाचा भाग आहे सर्व, या कोकणाच्या भागामध्ये प्रत्येक घरातून आपला माणूस मिलिटरीमध्ये होता. प्रत्येक मनुष्य या कोकणातला प्रत्येक मनुष्याच्या घरामध्ये आपला एक माणूस मिलिटरीत होता. आणि बाबासाहेबांनी हे गेलं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वडण आणि महाड या परिसरातले सर्व लोक जवळजवळ 1000च्या वर मिलिटरीमध्ये होते. बाबासाहेबांनी लढाई जिंकायची होती आणि म्हणून जे मुरदाड लोक होते, आपले सगळे मेलेले लोक होते,
म्हणजे डोळे असून पाहत होते, कान असून ऐकत होते, परंतु त्याला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण नव्हती होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी रणसिद्ध भूमिकेने सगळ्या मिलिटरी मॅनला सगळ्यांना बोलवलं बाबासाहेबांनी. अशा प्रकारचा आपल्याला लढा उभा करायचा, न्याय हक्काची लढाई आम्हाला जिंकण्याची आहे. आणि ही जिंकण्यासाठी आपण कोर्टातून केस दाखल केलेली आहे. ज्यावेळी बाबासाहेबांबरोबर ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा या लढ्यामध्ये उपस्थित होते. ब्राह्मण ही जी लोक मानववादी विचाराची होती, किती बाबासाहेबाबरोबर ब्राह्मणवादी लोक सुद्धा बाबासाहेबाबरोबर होते. आणि म्हणून इथे ते चितळे होते, चितळे नावाचे ग्रस्त होते. या ग्रस्ताने आपल्याला बाबासाहेब सांगितलं की बाबासाहेब हा लढा यशस्वी करण्यासाठी जर तुम्हाला लढायचं असेल तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर या ठिकाणी कामाला लागतो. आणि म्हणून कोर्टात केस दाखल केल्यानंतर हा लढा आपण जिंकल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पाणी भरण्याचे बंदी करण्याचे आदेश त्या ठिकाणी कोर्टाने अजून पुन्हा लोकांनी रीत अर्ज केल्यानंतर पुन्हा बाबासाहेबांना इथं पाणी नाकारण्यात झालं होतं. पण बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 त्याच्या अगोदर ही लढाई जिंकण्याची मला. आणि म्हणून 1927ला समता सैनिक दलाचे म्हणजे जेवढे रिटायर झालेले मेजर लोक होते मिलिटरीमध्ये त्यांना या ठिकाणी बोलवलं. आणि 20 मार्च 1927ला समता सैनिक दलाची सुद्धा स्थापना केली. कारण तुमचं रक्षण हा समाजात करणार आहे, दुसरं कोणी रक्षण करणार आहे आजही तेच आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातले लोक सांगतात, ताईसाहेब सांगतात, भीमरावसाहेब सांगतात की प्रत्येक घरातून एक मनुष्य समता सैनिक दलामध्ये दाखल व्हा. आणि ही लढाई आपण जी ही 14 आठवड्याची लढाई जी लढली बाबासाहेब आंबेडकरांनी जिंकली, ही समता सैनिक दलाच्या बळावरती जिंकली. कोणाच्या बळावर जिंकली? समता सैनिक दलाच्या बळावरती जिंकली. आणि जिंकल्याबरोबर बाबासाहेबांनी ही लढाई जिंकली. आणि याच वाटीनं बाबासाहेब एक एक पाय टाकत या ठिकाणी आलं. या ठिकाणी आल्यानंतर तळं बोलतं झालं. केदार नावाचे एक कवी आहे, ते म्हणतात तळ बाबासाहेबाशी बोलतं, आतुरतेने पाहत होतो या घटकेची वाट. काय म्हणतात लक्ष्मण केदार? आतुरतेने पाहत होतो या घटकेची वाट, घोटभर पाणी पिऊन मीही झालो शुद्ध. गाणं आहे. आणि तळ बाबासाहेबाशी बोललो, बाबासाहेबांनी पाणी हातात घेतलं आणि तळ बोलायला लागलं. अशा प्रकारचा हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पहिली लढाई, मानववादाची पहिली लढाई या ठिकाणी विजय प्राप्त केला. म्हणून हा संग्राम हा जिवंत प्राण रक्षा जाण्यासाठी लाखो लोक या देशात या ठिकाणी या तळ्याला येतात, भेट देतात. आता साऱ्या गावाचं पाणी या तळ्यामध्ये तेव्हा येत नव्हतं, तेव्हा पाणी येत नव्हतं, परंतु आता सगळ्या तळ्याचं पाणी, दुर्गंध पाणी या तळ्यामध्ये येतं. आता याचं पाणी कुठेच येत नाही. पाणी का येत नाही त्याचं कारण त्यावेळी येत नाही, परंतु आपला जो हक्क आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये, जे सार्वजनिक क्षेत्र आहे, विहीर असेल, पाणी असेल, पाणवठे असेल, तो आपला हक्क आहे. आणि याकरता बोधिसत्व डॉक्टर साहेबांनी ही लढाई, पहिली लढाई महाराष्ट्र 14 तळ्यामध्ये सुरू केली. का केली? तर बाबासाहेबांचं गाव म्हणजे अंबाटवी, आपण तिथून आलो, बाबासाहेबांनी वंदन केलं, रामजी बाबाला स्मरण केलं, आईला स्मरण केलं आणि जनतेमध्ये आवाज उठवला की चलो एक साथ आवाज देतो आणि 14 तळ्याची लढाई सक्सेस केला. आणि ही लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली जिवंतपणे लढली. आणि आपल्या बोला तथागत भगवान गौतम बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. Gracias.